नमस्ते, मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं पहलगाम येथून स्वागत करते. काल रात्री या सुंदर पहलगाम व्हॅलीमध्ये आपण मुक्कामी होतो. आज 9 जुलै 2025 आणि सकाळ सकाळ पावसाला सुरुवात झालेली आहे. आजचं आमचं अमरनाथ यात्रेचं रजिस्ट्रेशन आहे व पावसामुळे थोडा वेळ थांबून आम्ही आता चंदनवाडी येथे जाण्यासाठी निघालेलो आहोत. त्यासाठी आम्ही गाडी बुक केलेली आहे व ही गाडी प्रति व्यक्ती आपल्याकडून ₹200 घेणार आहे. पहलगाम पासून चंदनवाडी हे अंतर 15 ते 16 किलोमीटर आहे. हॉटेलपासूनच आम्ही ही गाडी बुक केलेली आहे की जी आम्हाला चंदनवाडीपर्यंत नेऊन सोडणार आहे. पहलगाम चंदनवाडी हा परिसर हिरवागार निसर्गरम्य दऱ्या आणि पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे. सकाळच्या वेळी आता आम्ही निघालेलो आहोत आणि थोडा थोडा पाऊस पण पडतोय, त्यामुळे सर्व दुकाने वगैरे बंद आहेत. दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या अमरनाथ यात्रेचा हा आरंभ बिंदू आहे की या यात्रेसाठी लाखो पर्यटक इथे येतात आणि त्या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे. तसे बेस कॅम्प म्हणूनही हे ओळखले जाते. अमरनाथ यात्रेमुळे या परिसरातील सर्वच लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात आणि नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे त्यांचा रोजगारावर खूप मोठा परिणाम झाला, असं या ड्रायव्हरच्या बोलण्यामधून आम्हाला समजलं. सकाळच्या वेळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे आम्ही थोड्या उशिरानेच निघालो होतो. आम्हाला रस्त्याने जाताना कमी गाड्या दिसत होत्या, परंतु चंदनवाडी करून परत येणाऱ्या खूप गाड्या आम्हाला भेटत होत्या. आम्ही मात्र निवांत निसर्गाचा आस्वाद घेत चंदनवाडीकडे जाण्यासाठी निघालो होतो. आता आपण ज्या परिसरामधून जात आहोत तिथून आता तुम्हाला दिसते बेताब व्हॅली आणि या व्हॅलीमध्येच बेताब चित्रपटाचं शूटिंग झालं होतं, म्हणून या व्हॅलीला बेताब व्हॅली असं म्हणतात. आजूबाजूला पाईन वृक्षाने वेढलेले उंचच उंच पर्वत आणि त्या पर्वतांमधून वाहणाऱ्या स्वच्छ सुंदर पाण्याच्या नद्या आणि धबधबे. खरंच एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा सर्व परिसर आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणांना भेटी देण्यासाठी येतात. आता आपण चंदनवाडी या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि सुरक्षा व्यवस्था तुम्ही पाहू शकता. संपूर्ण अमरनाथ यात्रेमध्ये अशा प्रकारे सर्वच ठिकाणी CRPF व मिलिटरीचे जवान तैनात आहेत. इथे सर्वांची आपली पुन्हा एकदा तपासणी होणार आहे. आपल्या बॅगा तसेच आपले RFID कार्ड इथे चेक केले जाते व त्यानंतरच पुढे आपल्याला प्रवेश मिळतो. अमरनाथ गुहेबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत आणि त्यातलीच एक आख्यायिका म्हणजे भगवान शंकर ज्यावेळी पार्वतीला अमरकथा ऐकण्यासाठी घेऊन चालले होते, तो हाच पहलगाम मार्ग आहे आणि त्यांच्या गळ्यामध्ये असलेले अनंत लहान असे नाग त्यांनी ज्या ठिकाणी सोडले ते झाले अनंतनाग. महादेवांनी त्यांच्या कपाळावरील चंदनाला चंदनबावडी या ठिकाणी उतरवलं. गळ्यातील शेषनागाला ज्या ठिकाणी सोडलं ते ठिकाण शेषनाग झालं. पहलगाम म्हणजेच बैलगाम तिथे त्यांनी नंदीला उतरवलं. महागुणेश पर्वत इथं त्यांनी आपला पुत्र गणेश यांना सोडलं. अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश या 5 तत्वांना जिथे सोडलं ते झालं पंचतरणी. जेव्हा आपण पहलगाम मार्गे पवित्र गुफेकडे जातो त्यावेळी ही सर्व ठिकाणं आपल्याला लागतात आणि म्हणूनच यात्रेला आलेले यात्रेकरू पहलगाम मार्गे प्रवास करणं जास्त पसंत करतात. आपल्या बॅग व RFID कार्ड आता चेक झालेला आहे व आपण घोडापडाव या ठिकाणी आलेलो आहोत. येथून आपण पवित्र गुहेकडे जाण्यासाठी घोडा ठरवणार आहोत आणि
चंदनवाडी ते पवित्र गुफा या 32 किलोमीटर अंतर जाण्यासाठी घोड्याचा रेट आहे 4,500 रुपये व हे रेट शासन मान्य आहे, त्यामुळे यात कोणताही बदल होत नाही. या संपूर्ण प्रवासामध्ये ठिकठिकाणी मुक्कामाची सोय आहे. आज आपण चंदनवाडी ते पंचतरणी असा जवळजवळ 24 किलोमीटरचा प्रवास या घोड्यांच्या मदतीने करणार आहोत व तेथून पुढे दुसऱ्या दिवशी आपण पंचतरणी ते अमरनाथ गुहा हा 6 किलोमीटर प्रवास करणार आहोत. चंदनवाडी ते अमरनाथ गुहा या 32 किलोमीटरच्या प्रवासामध्ये अनेक पडाव आपल्याला मध्ये मध्ये येतात. पहिला पडाव आहे चंदनवाडी ते पिसू टॉप आणि हा 3 किलोमीटरचा अत्यंत उंच अशी चढाई असलेला हा पडाव आहे. त्यानंतर पिसू टॉप ते शेषनाग हा जवळजवळ 9 किलोमीटर अंतर आहे. त्यानंतर शेषनाग ते पंचतरणी हा जवळजवळ 14 किलोमीटरचा प्रवास आहे आणि सर्वात शेवटी पंचतरणी ते अमरनाथ गुहा हा जवळजवळ 6 किलोमीटरचा शेवटचा पडाव आहे. चंदनवाडी येथून आपण आता पवित्र अमरनाथ गुहेकडे जाण्यासाठी प्रवासाला सुरुवात केलेली आहे. बोला हर हर महादेव. अमरनाथ गुहेपर्यंत जाण्यासाठी अनेक वेगवेगळे पर्याय इथे उपलब्ध आहेत. अनेक भाविक श्रद्धाळू पायी प्रवास करतात. ज्यांना शक्य नाही ते घोड्याने पालखीने प्रवास करतात. तसेच हेलिकॉप्टरची पण सोय आहे. परंतु यावर्षी पहलगाममध्ये जो आतंकवादी हल्ला झाला त्यामुळे यावर्षी हेलिकॉप्टर सेवा बंद आहे व हा संपूर्ण एरिया नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे यावर्षी हेलिकॉप्टर सेवा बंद आहे. संपूर्ण यात्रा मार्गावर अशा पद्धतीने सर्वत्र सैनिक तैनात आहेत. यात्रा मार्गावर थोडं पुढे गेल्यानंतर लगेचच आपल्याला असे मोठे मोठे बर्फाचे ग्लेशियर व त्यातून वाहणारं स्वच्छ नितळ पाणी दिसायला सुरुवात होते. आजूबाजूच्या या अद्भुत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत घेत आता आपण चंदनवाडी पासून पुढे आलेलो आहोत आणि आता पिसू टॉपची चढाई सुरू होणार आहे. ही अत्यंत खडी चढाई आहे. पिसू टॉप हे समुद्र सपाटीपासून सुमारे 11,000 फूट उंचीवर आहे. चंदनवाडी पासून पिसू टॉप पर्यंत पायी चालणाऱ्या यात्रेकरूंचा व घोड्यांचा मार्ग वेगवेगळा आहे. पिसू टॉपची चढाई खूपच आव्हानात्मक आहे आणि समोरच्या डोंगरावरून तुम्हाला जी वाट दिसतीये त्यामधून पायी चालणारे यात्रेकरू येताना दिसत आहेत. या सर्वात उंच ठिकाणावरून आजूबाजूचा परिसर अत्यंत सुंदर दिसतो. पुढे गेल्यानंतर पायी चालणारे यात्रेकरू व घोड्यावर येणारे यात्रेकरू या दोन्हींचा मार्ग पिसू टॉप वर गेल्यानंतर एक होतो. आता या ठिकाणाला पिसू टॉप किंवा पिसू घाटी हे नाव का पडलं याची सुद्धा एक मनोरंजक गोष्ट आहे आणि या गोष्टीच्या अनुसार असं सांगितलं जातं की इथे देव आणि राक्षसांचं युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये देवतांनी मारून मारून राक्षसांना छोट्या छोट्या पिसवांच्या आकाराचं केलं होतं, म्हणून या ठिकाणाला पिसू टॉप असं नाव पडलेलं आहे. आणि म्हणूनच की काय, अमरनाथ यात्रेतील चंदनवाडी ते अमरनाथ गुहा या प्रवासामध्ये या पिसू टॉपची चढाई सगळ्यात खतरनाक मानली जाते.
खूप उंच उंच डोंगर आणि अगदी खडी चढाई आहे. पिसू टॉप चढाई चढून आल्यानंतर असा सपाट प्रदेश आहे आणि येथे आल्यानंतर सर्वच यात्रेकरू थोडा वेळ का होईना येथे थांबतातच. शिवाय घोड्यांना सुद्धा विश्रांतीची गरज आहेच की या ठिकाणी सुद्धा लंगरची व्यवस्था आहे. त्यामुळे इथे थांबल्यानंतर सर्वजण थोडं थोडं खाऊन पिऊन घेतात. समुद्र सपाटीपासून 11,000 फूट उंचीवर पिसू टॉप आहे आणि इतक्या उंचीवर सुद्धा येणाऱ्या लाखो यात्रेकरूंसाठी दररोज अशा पद्धतीने मोफत जेवणाची सोय येथे केलेली आहे. अमरनाथ यात्रेच्या प्रत्येक पडावावर वॉशरूम, मेडिकल फॅसिलिटी आपल्याला मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. समुद्र सपाटीपासून एवढ्या उंचावर आल्यानंतर काही यात्रेकरूंना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरची सुद्धा प्रत्येक पडावावर सोय केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने बोर्ड लावण्यात आलेले आहेत. तिथे यानंतर येणारा स्टॉप कोणता आहे, आपल्याला पुढे जेवणाची पाण्याची व्यवस्था किती अंतरावर आहे यासाठी हे बोर्ड आपल्याला मार्गदर्शन करतात. पिसू टॉप क्रॉस करून आता आपण झोजिबल कडे चाललेलो आहोत. आजूबाजूचा परिसर पावसाळी वातावरण झाले सगळं. कोणत्याही क्षणी पाऊस येऊ शकतो. हर हर महादेव. समोर पुढे आपल्याला झोजिबल दिसत आहे. हा आपला पुढचा पडाव आहे. अचानक ढग दाटून आलेत आणि थोडा थोडा पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. शेषनाग पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत पोहोचलं तरच आपल्याला पुढे पंचतरणीला प्रवेश मिळतो, नाहीतर आपल्याला शेषनाग येथेच थांबावे लागेल. म्हणून तर आम्ही घोड्याने प्रवासाला सुरुवात केली आहे की 12 वाजेपर्यंत आम्हाला शेषनाग क्रॉस करून पुढे जायचे आहे. झोजिबल इथे आल्यानंतर घोड्याने प्रवास करणाऱ्या सर्वच यात्रेकरूंना इथे उतरवले जाते आणि इथून पुढे 2 किलोमीटर पायी चालत जावे लागते. पिसू टॉपची खडी चढाई चढून आल्यानंतर घोड्यांनाही थोडा आराम हवा असतो. हर हर महादेव. हर हर महादेव. पायी चालणारे यात्रेकरू सहसा चंदनवाडी ते शेषनाग हा पहिला टप्पा करतात. शेषनाग इथे मुक्काम करून नंतर पंचतरणी हा दुसरा मुक्काम करतात व तिसऱ्या दिवशी पंचतरणी ते पवित्र गुहा असा तिसरा दिवस. अशा पद्धतीने ही यात्रा 2 ते 3 दिवस चालते. आम्ही मात्र घोड्याने जाणार आहोत, त्यामुळे आजचा आमचा मुक्काम आम्ही पंचतरणी येथे करणार आहोत. आजूबाजूला इतकं सुंदर वातावरण आहे पहा. आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील सह्याद्रीचे उंच उंच डोंगर पाहिले होते, पण या प्रवासामध्ये आपल्याला हिमालयाची
भव्यता या पर्वतांमधून आणि नद्यांमधून जाणवते. काही ठिकाणी या लिद्दर नदीच्या प्रवाहाचा इतका जोरदार आवाज येतो की आपल्याला एकमेकांशी सुद्धा खूप मोठ्या आवाजात बोलावं लागतं. अजून एवढं अंतर आपल्याला चढून जायचं आहे, पण आजूबाजूचा हा प्रदेश इतका सुंदर आहे की आपल्याला बिलकुल थकल्यासारखं वाटत नाही. चला तुम्ही पण आमच्या बरोबर या प्राकृतिक निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या. एवढी चढण चढून आल्यानंतर आता आपले घोडेवाले आले आहेत व आता आपण घोड्यावर बसून पुढचा प्रवास करणार आहोत. आणि पहा खाली किती उंचावरून लिद्दर नदी वाहतीये. पहलगाम ते पवित्र गुहा हे 32 किलोमीटर अंतर अशाच प्राकृतिक सौंदर्याने नटलेलं आहे. अमरनाथ यात्रेच्या काळात हवामान कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही. सकाळी अतिशय थंडी वाजत होती. आम्ही सगळे जर्किन वगैरे घालून आलो होतो आणि नंतरनं छान मस्त कोवळं ऊन पडलं होतं आणि त्यानंतर असे ढग दाटून आलेले आहेत. पर्वतांचा वरचा भाग तर आता आपल्याला दिसेनासा सुद्धा झालेला आहे आणि थोडं पुढं गेल्यानंतर पावसाला सुरुवात झालेली आहे. पुढे जे आपल्याला दिसतंय ते आहे शेषनाग झील. अमरनाथ यात्रेकरूंसाठी हा एक महत्वाचा आणि पवित्र थांबा आहे. असं म्हणतात, अमरनाथ गुहेकडे जात असताना भगवान शंकरांनी या ठिकाणी आपल्या गळ्यातील शेषनागाला इथे सोडले. शेषनाग सरोवरासंबंधी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक प्रमुख कथा अशी आहे की शेषनागाने स्वतः हे सरोवर निर्माण केले आणि ते त्याचे निवासस्थान आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर असलेल्या या सरोवरात शेषनाग निवास करतात असे मानले जाते आणि भाग्यवान भाविकांना आजही शेषनागाचे इथे दर्शन होते अशी आख्यायिका आहे. थोड्याच वेळात आणखी जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आम्ही सर्वांनी आमच्याकडे असलेले रेनकोट घातलेले आहेत आणि आम्ही सगळे आता जादू दिसतोय. पाऊस काही थांबायचं नाव घेना आणि शेवटी व्हायचं तेच झालं. शेवटी आम्हाला शेषनाग या ठिकाणी थांबवण्यात आलं. अगदी दुपारचे 12च वाजलेले आहेत, परंतु एकंदरीत हवामानाची स्थिती पाहता यात्रेकरूंना पुढे जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे. चंदनवाडीपासून डायरेक्ट पवित्र गुहेपर्यंत आपण घोडे ठरवले होते, परंतु अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे आम्हाला शेषनाग इथेच मुक्काम करावा लागणार आहे. त्यामुळे घोडेवाले इथून परत गेलेले आहेत व त्यांनी जे काही पैसे होतील ते आम्हाला परत दिलेले आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला दुपारी 12 वाजताच शेषनाग या ठिकाणीच मुक्काम करावा लागणार आहे. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सिलेंडर वगैरे सर्व मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर इथे सुद्धा टेंट लंगर आहेत. त्यामुळे राहण्याची व खाण्याची सर्वांची सोय इथे होणार आहे. आम्ही सुद्धा इथे टेंटमध्ये राहिलो होतो व टेंटमध्ये आपल्याला प्रति व्यक्ती 600 रुपये इथे द्यावे लागले होते. राहण्याची खाण्याची सोय तर इथे आहेत, पण त्याचबरोबर रात्रीच्या वेळी इथे अगदी मायनसमध्ये तापमान असते. अतिशय थंड वातावरण असल्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारची दुकाने सुद्धा आहेत की ज्यामध्ये तुम्ही गरम कपडे तसेच रेनकोट वगैरे खरेदी करू शकता. उद्या सकाळी आपण शेषनाग झील पासून पवित्र गुहेपर्यंतचा प्रवास करणार आहोत. शंभू महादेवाची कृपा अशी सर्वांवर बरसत राहो ही सदिच्छा आणि शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट व शेअर करायला विसरू नका. जय बाबा बर्फानी. धन्यवाद. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करते अमरनाथ यात्रेचा मुख्य पडाव असलेल्या शेषनाग येथून.
आज 10 जुलै 2025. काल आपण येथेच मुक्कामी होतो. आज सकाळी 6 वाजता यात्रेकरूंना पुढील प्रवासाची परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे आपण सुद्धा चहा घेऊन पुढील प्रवासासाठी निघालेलो आहोत. आजही वातावरण बऱ्यापैकी थंड आहे आणि आज पण आम्ही इथून पवित्र गुहेपर्यंत जाण्यासाठी घोडे करणार आहोत, कारण पावसाला सुरुवात झालेली आहे. आजूबाजूचं वातावरण तुम्ही पाहू शकता, केव्हाही पाऊस येऊ शकतो. त्यामुळे इथून आम्ही घोड्यांवरच प्रवास करणार आहोत. अमरनाथ यात्रा सर्वस्वी येथील हवामानावर अवलंबून आहे आणि येथील हवामान अतिशय बदलणारे आहे. हवामान जर व्यवस्थित असेल तरच यात्रेकरूंना पुढे जाण्यास परवानगी दिली जाते, अन्यथा त्यांना थांबवण्यात येते. कालही आपल्याला या ठिकाणी शेषनाग इथे थांबवलं होतं. शेषनाग या ठिकाणी भगवान शंकरांनी आपल्या गळ्यातील शेषनागाला उतरवले अशी आख्यायिका आहे व इथून पुढे ते पार्वतीला घेऊन पवित्र गुहेकडे अमरकथा सांगण्यासाठी गेले. आजचा आपला यानंतरचा पडाव आहे महागणेश पर्वत. यालाच MG टॉप असं म्हणतात आणि अमरनाथ यात्रेतला हा सर्वात उंच पॉइंट आहे, ज्याची उंची 14,500 फूट आहे. अतिशय थंड वातावरण आहे. गार वारं सुटलेलं आहे सकाळच्या वेळी, त्यामुळे सर्वांनी गरम कपडे घातलेले आहेत व नाकातोंडामध्ये गार वारं जाऊ नये यासाठी मास्क सुद्धा लावलेले आहेत. दाट धुक्याने वेढलेले उंचच उंच पर्वत आणि त्यामधून जाणारा हा रस्ता. मध्ये मध्ये पर्वत शिखरांवर बर्फ सुद्धा दिसत होतं. सकाळच्या वेळी अजून सूर्याचं दर्शन झालेलं नव्हतं. मध्येच हिरव्यागार कुरणामध्ये फुललेली फुलं. हळूहळू धुकं जरा जास्तच दाट व्हायला लागलं आणि संपूर्ण परिसर असा धुक्यांनी वेढला गेला. या संपूर्ण यात्रेमध्ये आपण हवामानाचा अंदाज लावू शकत नाही. कालच्या पावसामुळं अशा पद्धतीने सर्व वाटेवर चिखलच चिखल झालेला होता. पायी चालणाऱ्यांची जास्तच कसरत होती. मध्ये मध्ये अशा प्रकारे ऑक्सिजनचे बूथ लावलेले होते. तसेच यात्रा मार्गावर मध्ये मध्ये स्पीकर सुद्धा लावण्यात आलेले होते की ज्यावर देवी देवतांची गाणी लावलेली होती. त्यामुळे यात्रेकरूंना चालण्यास उत्साह येत होता. अत्यंत दाट धुक्यातून मार्ग काढत आम्ही आता गणेश टॉपकडे चाललेलो आहोत. या ठिकाणी भगवान शंकरांनी आपला पुत्र गणेश याला सोडले अशी आख्यायिका आहे. महागुणेश पर्वत येथे सर्व यात्रेकरू श्री गणेशाची प्रार्थना करतात. आपली यात्रा सफळ व्हावी, संपूर्ण व्हावी व त्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून विघ्नहर्त्या गणेशाला सर्वजण प्रार्थना करतात. गणेश टॉप चढून आल्यानंतर अशा पद्धतीने अत्यंत दाट धुकं सर्वत्र पसरलं होतं व घोड्यांनाही थोडा वेळ विश्रांती मिळावी म्हणून या ठिकाणी सर्वच जण थोडा वेळ थांबतात व एवढ्या उंचीवरही आपले सैनिक इथे तैनात आहेत व ते येणाऱ्या यात्रेकरूंचं मनोबल सुद्धा वाढवत आहेत. इथे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. जर कुणाला काही अडचण आली तर आपण येथे कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि उंचावरून हा परिसर
किती सुंदर दिसतोय पहा. छोट्याशा विश्रांतीनंतर आता आपण पुढे निघालो आहोत आणि या दुर्गम प्रदेशामध्ये हे मेंढपाळ राहत आहेत पहा आणि त्यांच्या मेंढ्या सुद्धा इथे आहेत. गणेश टॉप नंतर भोजपत्री हा एक पडाव येतो. तिथे 56 भोग भंडारा आहे की ज्यामध्ये 56 प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी ठेवलेले आहेत. आता आपला पुढचा पडाव आहे पंचतरणी. येथे 5 हिमनदीच्या उपनद्या एकत्र येऊन एक नदी तयार होते, ज्यामुळे या ठिकाणाला पंचतरणी हे नाव मिळाले आहे. हे अमरनाथ गुफेच्या जवळ असून यात्रेकरू अमरनाथ गुफेपर्यंत पोहोचण्यासाठी येथून प्रवास करतात. पंचतरणी हे हेलिकॉप्टर सेवेचे लँडिंग पॉइंट देखील आहे. बालटाल आणि पहलगाम येथून आलेले हेलिकॉप्टर येथे उतरतात. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून अंदाजे 11,500 फूट उंचीवर आहे. अमरनाथ गुहेच्या अगदी जवळ असल्यामुळे यात्रेकरूंसाठी हा शेवटचा मुक्काम असतो. पंचतरणी येथील नैसर्गिक सौंदर्य अत्यंत सुंदर आहे. सर्वच बाजूनी उंचच उंच प्रदेश, मधून वाहणारी नदी आणि हिरवेगार कुरण. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सामानाची तपासणी केली जाते. आपले RFID कार्ड चेक केले जाते व त्यानंतर आपल्याला पुढे पाठवले जाते. या ठिकाणी सुद्धा लंगरची व्यवस्था आहे, तसेच राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे. पंचतरणी या ठिकाणी राहण्यासाठी आपल्याला प्रति व्यक्ती 800 रुपये द्यावे लागतात. पावसाला सुरुवात झालेली आहे व आम्ही आमचा रेनकोट घातलेला आहे. इथे आपल्याला राहण्याचे रेट दिलेले आहेत. पंचतरणीपासून अमरनाथ गुहा आता फक्त 6 किलोमीटर अंतरावर आहे. अशा पद्धतीने पंचतरणी येथे हेलिपॅडची सोय आहे. बालटाल वरून आलेले तसेच पहलगाम वरून आले हेलिकॉप्टर इथे लँड होतात व येथून पुढे यात्रेकरू घोड्याने किंवा पायी प्रवास करतात. पंचतरणी या ठिकाणी BSF अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांचा बेस हॉस्पिटल आहे. अशा पद्धतीने प्रत्येक पडावावर मेडिकल फॅसिलिटी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. पंचतरणी नंतर आता पुढे आहे संगम टॉप. हे एक अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेलं ठिकाण आहे आणि संगम टॉप येथूनच आपल्याला बाबा बर्फाणींचं पहिलं दर्शन सुद्धा होतं. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध आहेत. या इथे बालटाल मार्गावरून येणारा घोड्यांचा मार्ग आणि पहलगाम मार्गावरून येणारा घोड्यांचा मार्ग दोन्ही एकत्र होतात व इथून पुढे दोन्ही मार्ग एकत्र येऊन एकाच मार्गाने प्रवास करतात. पुढील डोंगरावर जी आपल्याला यात्रेकरूंची रांग दिसते तो बालटालचा यात्रेकरूंचा पायी चालण्याचा मार्ग आहे आणि येथूनच आपल्याला पहिल्यांदा गुहेचं दर्शन होतं. मोठमोठाले ग्लेशियर बर्फाचे अजूनही इथे आहेत. खूप छान वातावरण आहे व अशा पद्धतीने सर्व ठिकाणी बर्फच बर्फ पसरलेला आहे. डोंगरांवर दाट धुकं दाटलेलं आहे व अशा वातावरणात आता आपण गुहेकडे दर्शनासाठी निघालेलो आहोत. घोडापडाव पासून गुहेपर्यंत जाण्याच्या मार्गावर अनेक मोठे मोठे लंगर आहेत. यात्रेकरू येथे आल्यानंतर अगोदर थोडा वेळ विश्रांती घेतात व नंतर पुढे चालायला सुरुवात करतात. गुहेकडे जाण्याच्या मार्गावर असे मोठमोठे बर्फाचे ग्लेशियर आहेत. ते पार करून आपल्याला पुढे जावे लागते.
अतिशय सुंदर इथलं दृश्य आहे पहा. आता आपण गुहेच्या जवळ येत आहोत. स्नान करण्यासाठी अशा पद्धतीने इथे गरम पाण्याची सुद्धा सोय उपलब्ध आहे. आता आपण गुहेच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. आज गुरुपौर्णिमा आहे व गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आमचं बाबा बर्फाणींचं दर्शन झालेलं आहे. भगवान शंकराची कृपा आपल्या सर्वांवर अशीच राहो व बाबा भोलेनाथ आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो ही सदिच्छा. याच अमरनाथ गुहेमध्ये भगवान शंकरांनी माता पार्वतीला अमर कथा सांगितली होती. अमरनाथ गुहेत पोहोचण्यापूर्वी भगवान शिव यांनी पहलगाम मध्ये नंदी, चंदनवाडी येथे चंद्र, शेषनाग तलावाच्या काठी नाग, महागुण पर्वतावर गणेश आणि पंचतरणीमध्ये 5 तत्वे पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश यांना सोडलं. पार्वती सोबत अमरनाथ गुहेत पोहोचल्यानंतर भगवान शिव यांनी समाधी घेतली. त्यानंतर त्यांनी कालाग्नीला गुहेभोवतीच्या सर्व सजीवांचा नाश करण्याचा आदेश दिला, जेणेकरून इतर कोणीही अमर कथा ऐकू नये. यानंतर शिव यांनी पार्वतीला अमरत्वाची कथा सांगितली, पण यावेळी कबुतराच्या जोडीनेही ही कथा ऐकली आणि ते अमर झाले. आजही अनेक भाविक अमरनाथ गुहेत कबुतरांची जोडी पाहिल्याचा दावा करतात. इतक्या उंच आणि थंड परिसरात या कबुतरांचे जगणे थक्क करणारे आहे. शेवटी शिव आणि पार्वती अमरनाथ गुहेत बर्फापासून बनलेल्या लिंगाच्या रूपात प्रकट झाले. ते आजही नैसर्गिकरित्या निर्माण होते. लिंगाच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या श्रद्धेने येथे येतात. या गुहेचा इतिहास खूप जुना आहे, पण अमरनाथ गुहा 300-400 वर्षापूर्वी एका गुराख्याने शोधून काढली होती. या संदर्भात अशी एक मान्यता आहे की या भागातील एका गुराख्याला एका साधूने कोळसा भरलेली पिशवी दिली. जेव्हा गुराखी कोळशाची पिशवी घेऊन त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला दिसले की कोळशाऐवजी त्या पिशवीत सोने होते. हा चमत्कार पाहून गुराखी पुन्हा साधूच्या शोधात या भागात पोहोचला. साधूंचा शोध घेत असताना गुराखी अमरनाथ गुहेत पोहोचला. गुहेतून परत आल्यावर गुराख्याने सर्व घटना लोकांना सांगितली. अमरनाथ गुहा हे देवस्थान मानून लोकांनी येथे पूजा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून बाबा अमरनाथ गुहेत जाऊन पूजा करण्याची परंपरा प्रचलित आहे. बाबा बर्फाणी यांचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि परतताना आम्ही आता बालटाल मार्गे उतरणार आहोत. सध्या आम्ही चालतच निघालेलो आहोत व बालटाल हा मार्ग सुद्धा अतिशय सुंदर आहे. इकडच्या बाजूने सुद्धा असे मोठे मोठे बर्फाचे ग्लेशियर तयार झालेले आहेत व यामधून मार्ग काढत आता आपण उतरण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. या डोंगर रांगावर अशी मस्त फुलं उमललेली आहेत आणि वेगवेगळ्या रंगांची फुलं पाहत हिरवाईने नटलेला परिसर, बर्फाच्छादित डोंगर, बर्फाचे ग्लेशियर, मधून वाहणारी हिमनदी असा सर्व परिसर पाहत पाहत आता आपण निघालेलो आहोत. आणि हा दिसतोय हा आहे हिमालयन मॉर्मेट, म्हणजे एवढा मोठा उंदीर. हा या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे या प्रदेशामध्ये आढळणारा एक महत्वाचा जीव आहे. बालटाल मार्ग हा अमरनाथ यात्रेचा एक छोटा आणि जलद मार्ग आहे, जो पवित्र गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 14 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाची निवड करणारे भाविक कमी वेळात आणि कमी अंतर कापून यात्रेचा अनुभव घेऊ शकतात. आता आपण काली टॉप म्हणजे काली माता इथे पोहोचणार आहोत. इथे खूप मोठी चढाई आहे आणि बॅग खूप जड झाली आहे, म्हणून आता मी बॅग पाठीवर न घेता डायरेक्ट डोक्यावरच घेतली आहे. पलीकडच्या बाजूला आपल्याला पहलगामचा मार्ग दिसतोय आणि इथून मागच्या बाजूला दिसतीये अमरनाथ गुहा. काली टॉप वरून आपल्याला पहिल्यांदा बालटाल मार्गे येणाऱ्या यात्रेकरूंना गुहेचं दर्शन होतं आणि ही आहे काली माता.
एक सिद्धपीठ आहे आणि इथे दगडांचा आकार काली मातेच्या आकारासारखा दिसतो, म्हणून याला काली टॉप असे म्हणतात. याही मार्गावर आपल्याला पिठू, घोडा, पालखी या सर्व सोयी उपलब्ध आहेत. अतिशय सुंदर फुले इथं फुललेली आहेत आणि हा मार्ग सुद्धा अत्यंत निसर्गरम्य आहे. उंचावरून वाहणारे धबधबे, बर्फाच्छादित हिमशिखरे, त्यामुळे हा मार्ग सुद्धा आपलं लक्ष वेधून घेतो. बहुतांश यात्रेकरू पहलगाम मार्गे येतात व उतरताना मात्र बालटालचा मार्ग निवडतात. परतीचा प्रवास आम्ही पायी करण्याचाच निर्णय घेतला होता, परंतु थोड्याच वेळात सर्व बाजूनी ढग दाटून आले व जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि पावसामुळे पुन्हा सर्व रस्त्यांवर चिखलच चिखल झाला आणि वातावरण जास्त खराब होऊ लागले. त्यामुळे आम्ही शेवटी घोड्यांचा पर्याय निवडला. घोड्यावाल्यांनी आम्हाला डोमेल येथे उतरवले. डोमेल हे बालटाल मार्गावरून यात्रेचा आरंभचं ठिकाण आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपले यात्रा कार्ड येथे जमा करावे लागते. धन्यवाद. डोमेल पासून 2 किलोमीटर अंतरावर बालटाल बेस कॅम्प आहे व येथेच आज रात्री आमचा मुक्काम आहे. अमरनाथ यात्रा मार्गावर जवळजवळ 80,000 सैनिक तैनात आहे. त्यामुळे कुणीही न घाबरता अत्यंत निर्भीडपणे अमरनाथ यात्रेसाठी या. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जय बाबा बर्फानी. हर हर महादेव. धन्यवाद.